सेवा करो, बाकी कोई नहीं, बस ये सेवा करना है अपने। तर कालप्रमाणे आज सुद्धा नीरज भैयांची जी जेवणाची व्यवस्था आहे ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। रिक्षाई गावामधून पुढे निघाल्यानंतर आता आपण मंडाला मार्ग सोडून मध्ये जाणार आहे, पण आपल्याला पहिल्यांदा आणि अमरकंटकची पाटी लागलेली आहे। रामकृष्ण हरी मंडळी, नर्मदे हर। आपण करीत आहोत नर्मदा मैयाची पायी परिक्रमा आणि आजचा आपला परिक्रमेचा आहे 48वा दिवस। आणि सकाळी आपण जबलपूर या शहरातून आता बाहेर पडतोय। मागच्या बाजूला जर थोडीशी बंगले वगैरे दिसतात थोडी जबलपूरची सिटी आहे। तर हा सर्व नर्मदा मैयाचा पायी परिक्रमा प्रवास आम्ही आपल्या अध्यात्म मार्ग या यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून अनेक संत देवदेवता ऋषीमुनी यांची तपश्चर्या भूमी असेल। नर्मदा मैयाचे अनेक दर्शनीय ठिकाणं स्थानं आणि नर्मदा मैयाचे दर्शन आपल्याला घडावं याकरता आपणही आमच्या अध्यात्म मार्ग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओना लाईक कमेंट शेअर करून जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून आम्ही अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। तर आपण आज जबलपूर या शहरातून पुढे निघालेलो आहोत आणि परिक्रमेच्या प्रवासातील एक टप्पा आता आपला पुन्हा पूर्ण होतोय। म्हणजे आपण जसं बर्मानवाडा नंतर जबलपूर नंतर अमरकंटक असे एक एक टप्पे आपण एक प्लॅन करून चालत असतो। तर तेथील जबलपूर हा टप्पा आपला पूर्ण होतोय। आपण सकाळी जबलपूरमध्ये नर्मदा मैयाचं स्नान वगैरे केलेलं आहे आणि जबलपूरची एक सकाळची खास सुंदर आणि डोळ्यांचं पारणं फेडणारी अतिशय सुंदर दृश्य आपण सकाळी कॅप्चर केलेले आहेत, ते एकदा तुम्हाला दाखवतो। तर सकाळी आपण स्नानाला आलेलो आहे मैयाच्या काठावर, कारण आपला तर 2-3 दिवस तर परत मैयाचं स्नान होणार नाही म्हणून। पण इथं बघा मैयाचं पात्र लय थंडी आहे, इथं जी बोळत नाही समजून घ्या तुम्ही। तर मैयाचं एवढंच अंतर आहे फक्त, म्हणजे 10 ते 15 पावलं, पण इथून सुद्धा मैयाचं पात्र दिसत नाही मध्ये, एवढं बेकार धोकं आहे। पलीकडचा तट उत्तर तटाचा तर विषय, आपला दक्षिण तटाचा तर विषयच नाही काय दिसायचा, एवढं खतरनाक धोकं इथं, नाद नाही करायचा जबलपूर मध्ये। इकडं तर पुढं काही दिसत नाही, एवढं भयानक वातावरण सकाळी मैयाचं आहे बघा। तिकडं पुढं नर्मदे हर नाव जे होतं आपण रात्री बघितलं होतं, तिकडं पक्ष्यांचं बघा सुंदर दृश्य या ठिकाणी, पक्षी इथं विहार करताय सकाळच्या वातावरणामध्ये। आणि तिकडे गुरुद्वारा वगैरे, पण गुरुद्वारा इकडे नर्मदे नमामि देवी नर्मदे काहीच नाव दिसत नाही। हे पक्षी पण एकदम जवळ येतील तेव्हा दिसतात, नाही एकदम अंधुक हे पक्षी दिसतात। असं सकाळचं एकदम फ्रेश वातावरण आणि त्यात आम्ही उठलेलो फ्रेश माणसं, अजून आम्हाला आंघोळ करायची वाटणार नाही तुम्हाला, कारण आम्ही थोडे फ्रेश। तर बघू आता नर्मदा मैयाच्या काठावरच्या थंडीचा अनुभव घेऊन मग आपण पुढे निघू, स्नान वगैरे करूनच आता स्नान वगैरे करायचं। लय थंडी बेकार थंडी मैयाच्या तुम्ही बघू शकता हे मैयाचं पात्र आहे
आणि आमचे शुभम महाराज आज मैयाच्या पात्रावर म्हणजे गार पाण्यात त्यांनी विजय मिळवलेला आहे. असे अमृताचा वर्षाव आणि अमृताचा तट आहे. हे अमृत आहे सगळं, हे जे तुम्हाला दिसतंय ना हे सगळं अमृत आहे. हे कलियुगातलं अमृत आहे. मैयाचं पाणी म्हणजे कलियुगातलं अमृत आहे. आणि खूप असं आनंदाने आम्ही प्यायचं पितो सुद्धा आम्ही या पाण्याला. हे पिऊन दाखव रे एकदा, पिऊन दाखव पाणी एकदा. बघा या अमृत कलियुगातला आम्ही अमृत पितो सुद्धा, पाषाण करतो. फायनली आपली मैयाचं स्नान झालेलं आहे आणि बऱ्यापैकी थंडी, म्हणजे आपण हा अनुभव डोंगरगावला पण घेतला होता. तिथं आश्रमामध्ये पाण्याची अवस्था नव्हती आणि आज पण घेतोय. मैयाचं स्नान जेव्हा आपण करतो त्यानंतर पूर्ण थंडी निघून जात असते आणि आता आपल्याला बऱ्यापैकी थंडी कमी वाजते, म्हणजे वाजते थंडी. ऑफकोर्स वाजणार कारण वातावरण बघा कसं आहे. तर थंडी आता कमी वाजते. पण आता स्नान वगैरे करून मस्त फ्रेश होऊन आता आपण वर जाणार, आरती करणार, आपली सर्व पूजा वगैरे करणार. पूजा झाली की मग आपण आता पुढे बरेला, देवरी वगैरे पुढच्या गावांकडे प्रस्थान करणार आहे. तर चला आता आरती वगैरे करू. अशा या सुंदर अशा ग्वारी घाटावरील दृश्यांचा आनंद घेऊन सकाळी मैयाचं स्नान वगैरे करून आपण आता पुढे निघलेलो आहोत. आणि अतिशय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबलपूर घाटावरील नर्मदा मैयाची होणारी सर्वात भव्य दिव्य महाआरती, तिचा पूर्ण अनकट व्हिडिओ आपण याच्या अगोदर पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे. तर आपण जर इथपर्यंत आला आहात तर ती व्हिडिओ सुद्धा किंवा नर्मदा मैयाची पूर्ण आरती जबलपूर घाटावरील आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण नक्की ती आरती पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंक वगैरे क्लिक करून बघू शकता आणि नक्की बघावी अशी आरती आहे. तर अशा प्रकारचा एकंदरीत हा प्रवास आता जबलपूरपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आणि जबलपूरच्या पुढे सकाळी आपण 8:30ला निघलेलो आहे. कारण विषय असा होता की काल आपण भरपूर चाल केली होती. जवळजवळ आपण सकाळी लमेटा या गावातून निघाल्यानंतर जबलपूरपर्यंत आपण आलो होतो. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नर्मदा मैयाची ग्वारी घाटावरची किंवा गौरी घाटावरची होणारी आरती, जी आरती आपण बघितली. आणि त्याच्यामुळे थोडासा थकवा पण होता आणि ग्वारी घाटावर आपल्याला थोडासा वेळ थांबायचा पण होता सकाळी सूर्य उजाडेपर्यंत. त्याच्यामुळे आपण सकाळी निवांत उठलेलो आहे आणि निवांत उठून नर्मदा मैयाचं स्नान वगैरे करून आता पुढच्या प्रवासाला निघलेलो आहोत. तर बघू आता पुढे बरेला नंतर देवरा वगैरे असं करत जोगी टिकऱ्यापर्यंत आपल्याला जवळजवळ आता हायवे मार्ग आहे. तर फायनली जबलपूर याची आपण वाट बघत होतो. असं जबलपूर सिटी आपण क्रॉस करून आता अमरकंटककडे रवाना झालेलो आहोत. आणि लवकरच नर्मदा मैयाच्या उगमस्थानाकडे अमरकंटककडे आपण आता जातोय. तर बघू पुढचा प्रवास कसा होतोय, तुम्हाला दाखवच. नर्मदे हर. जबलपूरच्या पूर्ण पुढं आपण निघलेलो आहे बरेला गावाकडे. आणि ह्या पुलावरून जात असताना आपल्याला नदी दिसेल, तिचं भरपूर मोठं पात्र आहे. आणि पूर्ण या बाजूला जर तर झाडी आसपास आणि या झाडीमध्ये हे नदीचं पात्र येत आहे झाडीमधून, जे की पुढच्या बाजूने जाऊन मैयाला मिळतंय वरती. आणि मैया आता पुढं चालू मैयाचं आपलं अंतर थोडंसं वाढत जातं अगदी 2 दिवसपर्यंत. तर अशी ही पेरियाट नदी आहे आणि या नदीपासून आता आपण नदीच्या पात्रावरून पुढे चाललेलो आहे. परियाट किंवा पर्यात काही थोडंसं प्रोनाऊन्सिएशनमध्ये फरक असू शकतो, पण अशी ही पर्याट नदी त्याच्यापासून आता आपण पुढं चाललेलो आहे. आणि पुढं बरेल वगैरे गाव आहेत, मोठं गाव आहे. तिकडे आपण आता हायवेने प्रवास करतोय. या पुलावरून पुढं आपण आता या हायवेने पुढच्या मार्गाकडे निघालेलो आहे. बाकी कोई नहीं, बस ये सेवा करना है अपनी. नर्मदे हर. नर्मदे ही बघू शकतो आपण श्री 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 नीरज भैयाजी महाराज
यांच्याद्वारे संचलित सेवा रोटी योजना, चलित भोजन प्रसाद सेवा, अर्थात हे आपण सध्या हायवेने चालत असल्यामुळं आपल्याला जेवणाची व्यवस्था ही मंडळी करत असतात आणि आपल्याला अशा प्रकारचे पार्सल जेवणासाठी हे देत असतात. आता यांचा कदाचित एखाद्या ठिकाणी आश्रम असेल, परंतु आता प्रवासामध्ये चालताना प्रत्येकाला जागोजागी जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून चालताना ही सर्व मंडळी परिक्रमावासियांकरता भोजनाची व्यवस्था करतायत. आपण जर बघितलं तर आपल्याकडं नर्मदे हर अशा प्रकारचे पार्सल्स जेवणाचं त्यांनी दिलेलं आहे आणि ते सुद्धा परिक्रमावासियांना आपल्या जे पार्सल वगैरे देऊन ही परिक्रमावासियांची सेवा करणारी मंडळी आता परत पुन्हा पुढे निघालेलं आहे. पुढे जे परिक्रमावासी त्यांना मार्गात भेटते त्यांना जेवणाची व्यवस्था करत करत सर्व मंडळी आता चालतायत. तर अशा प्रकारची अनेक पद्धतीने सेवा आपल्याला परिक्रमेत बघायला मिळते. काही घरोघरी मुक्कामाला परिक्रमावासियांना ठेवतात किंवा घरोघरी चहा नाश्ता, अनेक ठिकाणी दुकानदार, आता आपण मागं जसा नाश्ता केला अनेक ठिकाणी दुकानदार बोलत असतात किंवा आश्रमांमध्ये अशा अनेक पद्धतीने सेवा ही परिक्रमावासी यांची ही सर्व मंडळी करत असतात. तर असं हे पार्सल भोजनाचा प्रसाद घेऊन आपण आता पुढच्या मार्गाला लागलेलो आहे. बरेलामधून आता आपण पुढे आलेलो आहे. चहा वगैरे आपण बरेलामध्ये घेतला होता. बंगाली धनीदादा, बंगाली सिद्धदादा धनीवाले यांच्या आश्रमात आपण, आणि इथं आता आपण दुपारचं जेवण वगैरे करणार आहे. माग मंदिर वगैरे आहे, नृसिंह भगवंताचं मंदिर आहे माग, आणि इथं आपल्याला तर त्या पार्सलमध्ये पापड, वरण आणि भाजी, रोटी, अजून भाताचं पॅकिंग भात आहे आपल्याकडे, आणि पॅकिंग मध्ये मिरची, बीट, गाजर वगैरे आपल्याला आहे, आणि अजून लोणचं, सगळं आहे भरपूर प्रकारचं जेवण. आता आपण ताटामध्ये ते सगळं काढून घेऊ, पैकी भोजन वगैरे करू, मग पुढे रिक्षाई देवरा वगैरे गावाला पुढचा प्रवास करू. तर चला आता पहिला आपण मस्तपैकी झाडाखाली जेवण करून घेऊ आधी, मग बघू पुढचा प्रवास कसा करायचा ते. अशा या 5 रोट्या, भाजी, वरण भात, वरण जरा जास्त होतं, आपण सगळं ओतून देऊन आपले आकलीचे कांदे फोडलेले असो. आता भाजी बाकीची आपण शिल्लक ठेवलेली याच्यामध्ये, आणि मस्तपैकी गाजर, बीट, मुळा, काकडी, पेरू, मिरची एवढ्याच्यामध्ये आहे. अजून मँगो पिकल, लोणचं पण आहे आणि पापड्या. तर मस्तपैकी आता जेवण आपण करून मग पुढे निघणार आहे. आता भरपूर पदार्थ आहेत आपल्याला जेवायला. मस्त पोटभर आपण जेवण करू, मग थोडासा विश्राम करू, कारण लगेच तर काही निघू वाटणार नाही. थोडं थांबू आणि मग पुढच्या प्रवासाला आपण लागू. रिक्षाई गावामधून पुढे निघाल्यानंतर आता आपण मंडाला मार्ग सोडून मध्ये जाणार आहे. पण आपल्याला पहिल्यांदा आणि अमरकंटकची पाटी लागलेली आहे, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला बोर्डवर अमरकंटक नाव दिसलेलं आहे. कारण याच्यात आपल्याला अमरकंटक नाव कधी दिसत नव्हतं. एक टप्पा पूर्ण करीत अमरकंटककडे आपण आता चाललेलो आहे. आणि आता जो पुढे जाणारा मार्ग आहे तो मंडाला जिल्ह्याकडे जाणारा मार्ग आहे, आणि आपण इकडं शहापुरा आणि दिंडोरी या मार्गे जाणार आहे. कारण हा जो मार्ग मंडालाकडे जातोय, डोंगर वगैरे आपल्याला दिसतात पुढं, आणि थोडा आपण या मार्गाने आता पुढे जातोय. मंडाला बघितलं तर तिकडे जाणारा मार्ग आहे मंडाला 75, आणि इकडून बघितलं तर अमरकंटक आपल्याला 227 अमरकंटक आहे.
227चा थोडंसं आपल्याला जास्त भरेल, कारण एकदमच हायवे आपण जात नाही, थोडंसं तटानं वगैरे गेल्यामुळं अप्रॉक्स थोडं इकडे तिकडे धरून 250 किंवा नर्मदे यार 250 किंवा 250 या आसपास आपल्याला भरत. 25-30 किलोमीटर इकडे तिकडे, तर असं जवळजवळ 250 किलोमीटर आपला अमरकंटकचा प्रवास बाकी आहे. तर चला आता बघू कुठपर्यंत आणि कसं कसं आपलं जाणं होतंय. अमरकंटकला जायला आपल्याला किती दिवस लागते. 250 किलोमीटर 300 किलोमीटर जरी धरलं तरी आपल्याला जायला 8-9 दिवस लागतील. तर आता प्रवास केल्यावरच कळेल आपल्याला की नक्की किती दिवसात आपण पोहोचतोय अमरकंटकला वगैरे, तुम्हाला दाखवतोच आहे. बघू आता पहिला आजचा प्रवास आपण करतोय, कुठपर्यंत जाऊ काय मग गेल्यावरच कळेल. जेवण जास्त केलं त्याच्यामुळे आता आवाज निघा नाही, जरा आपण काय म्हणतोय काय असतं ते, जरा झोप आल्यासारखं व्हायला लागले. आता सुस्ती चढली, हां सुस्ती यायला लागली आता. तर बघू चालण्याचं काम आता करू हळूहळू हळूहळू, कुठपर्यंत जाऊ काय ते बघता येईल. सूर्यास्ताचा आनंद घेत आणि थंडीचा आनंद घेत, कारण आता थंड सुद्धा 5 वाजता वाजायला लागलेली आहे भरपूर. आणि अशा थंडीमध्ये आता आपण मनेरी गावाकडे चाललेलो आहे. आणि मनेरी गावाला लागणारा जिल्हा मंडला आपण बघितलं तरी औद्योगिक विकास केंद्र मनेरी जिल्हा मंडला, असं मंडला जिल्हा या ठिकाणी आता आपल्याला लागतोय. आपण जबलपूर जिल्ह्यातून जबलपूरमध्ये मुक्काम करून जबलपूर क्रॉस करून आता मंडला जिल्ह्यामध्ये प्रवेश करतोय. आणि मनेरी गावाकडे आजच्या मुक्काम करता आपण आता निघालेलो आहोत. फायनली 48व्या दिवसाच्या मुक्कामाला आपण पोहोचलेलो आहोत. मनेरी या गावाच्या हद्दीमध्ये असलेलं हे हनुमंतरायांचं आणि नर्मदा मैयाचं छोटंसं मंदिर, आणि याच ठिकाणी आपण आजची विश्रांती, भोजन आणि आजचा मुक्काम या मंदिरामध्ये आणि मैयाच्या कुशीत करणार आहोत. आता मनेरी गावामधून आपण सकाळी उठून निघलेलो आहे. आणि मनेरी गावातून पुढे कोहाना वगैरे अशा गावांमधून आपण पुढे आता भद्रीनंतर हतियारा आणि नंतर भिकमपूर वगैरे अशा गावांचा प्रवास करत पुढे चालणार आहे. तर मनेरी या गावातून आता आपण निघलेलो आहे. आणि आजचा आपला प्रवासाचा 49वा दिवस आहे. आणि 49व्या दिवसाचा प्रवास आता आपण सुरू केलेला आहे. आपण जर बघितलं तर आपल्याला आता बऱ्यापैकी जंगलाचा प्रदेश लागलेला आहे दोन्ही बाजूने, आणि दोन्ही बाजूनी जंगलांच्या एरियातून आता आपण पुढे निघालेलो आहे. जंगल आपल्याला दिसतंय आणि थंडी खूप जास्त थंडी, जसं जसं आपण वर जातो तशी थंडी आता वाढत चाललेली आहे. आणि धुकं बिकं ते पण भरपूर प्रमाणात आहे. अशा या थंडीच्या प्रदेशातून मनेरीनंतर कोहाना आणि कोहाना गावाच्या पुढे आता आपण निघालेलो आहे. पुढे आपल्याला भद्री वगैरे गावं लागतात आणि जवळजवळ 8 वाजलेले आहेत. तर बघू पण आता आपला कसा काय प्रवास होतोय, पुढचा काय होतंय काय नाही, काय काय बघायला भेटते, रस्त्याने काय काय अनुभव येत आहे, आपल्या जेवणाची वगैरे कशी असते. कारण हायवेला एकंदरीत मेन तो प्रॉब्लेम असतो जेवणाचा. पण आता बऱ्यापैकी परिक्रमावासियांची म्हणजे सुरुवातीला जे काही गेले होते अगोदर उत्तर तटावरून ज्यांनी सुरू केली होती त्यांना प्रॉब्लेम येत होता, कारण तेव्हा परिक्रमा करणारे परिक्रमावासी जास्त नव्हते. पण आता परिक्रमावासी बऱ्यापैकी वाढल्यामुळे व्यवस्थापन आता वाढलेले आहेत.
काल आपल्याला कुठंच प्रॉब्लेम आला नाही, भरपूर जेवणाचं वगैरे भेटलं होतं. आणि नीरज भाई यांचं जेवण काल आपल्याला भेटलं होतं, ते नीरज भाईंचं जेवण आज सुद्धा आपल्याला भेटतं, कारण शहापुरापर्यंत त्यांची सेवा असते मार्गाने. तर आज सुद्धा ते जेवण भेटेल अशी अपेक्षा आहे. तर बघू आता पुढचा प्रवास कसा होतोय कळायला जातं दिवसभरात आपल्याला. हरदौली ग्वारा या मार्गाने आपण आता पुढे निघलेलो आहोत भिलवाराकडे. आणि इथं जर बघितलं तर आपल्याला थोडासा जंगलाचा प्रदेश पुन्हा एकदा लागलेला आहे. आणि जंगलाचा नुसतं जंगलाचा प्रदेश नाही तर घाट आपल्याला आता लागलेला आहे. इथून पुढे आपल्याला घाट सुरू होतो, इथून खाली उतार होता. आणि आता पुढे जाण्याकरता हरदौली गावाकडे जाण्याकरता ग्वारा भिलवाडा पुढे भिकमपूर तिकडे जाण्याकरता आता आपल्याला पुन्हा घाट लागलेला आहे. घाट आणि घाटामध्ये असलेला गारवा, कारण इथं दिवसभर जवळजवळ आपल्याला म्हणजे कसा अनुभव कधी आता घाट चालू झाल्यामुळे जरा थोडासा घाम वाटतोय, पण इतर वेळेस कधी सध्या तरी एवढ्यात घाम जाणवत नाही. एवढी थंडी दिवसभर असते आणि संध्याकाळी 4:30 नंतर पुन्हा थंडी वाजायला सुरुवात होत असते. तर अशा या हरदौली गावाकडे आपण आता पुढे चाललेलो आहोत. मागे भद्री वगैरे गावातून आणि घाटाचा एरिया आपल्याला पुन्हा थोडासा लागतोय. आणि त्याचा जवळच पुढं नर्मदा मैया सेवा आश्रम आपल्या आता पुढे इथं दिसतोय. तर आज एकादशी आहे आणि एकादशीचं बघू आता दिवसभर कशी व्यवस्था मैया करते, कारण इतर वेळेस आपण कसं पण बिस्किट पुढे हे ते आरामात खाऊन चालतो, पण एकादशीच्या वेळेस आपल्याला फराळ किंवा फराळी चिवडा वगैरे याची गरज असत असते. तिथला आश्रम आहे नर्मदे हर सेवा आश्रम. बघू आता आश्रमात वगैरे जाऊ, कारण इथं आश्रमांचं पण बऱ्यापैकी एका ठिकाणी प्रॉब्लेम आहे. मग आपण जो 1-2 ठिकाणी आश्रम होते परंतु ते बंद होते, म्हणजे मनेरीच्या बाग मंडी वगैरे तिथं एका ठिकाणी. आणि त्याच्यामुळं हा आश्रम बहुतेक चालू आहे असं वाटतंय. परिक्रमावासी थांबलेले पण आहे, तर आश्रमात वगैरे जाऊ आपण. इथं आता थोडंसं पाणी वगैरे पिऊ, विसावा घेऊ, कारण घाटाच्या चढा झाल्यामुळे जरा दम लागला अजून परत घाट पुढे चढायचं आहे. तर मध्ये एक विसावा घेऊन मग पुढे जाऊ. नर्मदा तर कालप्रमाणे आज सुद्धा नीरज भैयांची जी जेवणाची व्यवस्था आहे ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. श्री 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 नीरजजी महाराज जे वरेला आपण काल त्या सिटीतून आलो ते जवळ कुठेतरी त्यांचा आश्रम आहे. आणि तिथून आज एकादश असल्यामुळं त्यांनी सांगितलं की फराळे, आपण काय बघितलं नाही अजून, पण त्यांनी सांगितलं की फराळे अशा प्रकारचं हे जेवण आपल्यापर्यंत आता पोहोचलेलं आहे. तर बघू आता जवळजवळ 12 वाजून गेलेले आहेत. कुठेतरी आता जेवणाची व्यवस्था आला, आपण सावली वगैरे बघू. आपण जवळजवळ घाट वगैरे चढून त्याच्यानंतर ग्वारानंतर हाती तारा या गावामधून भरवाडा हाती तारा या गावातून आता पुढे निघलेलो आहे. पुढे गुंदलाई वगैरे गावाला आपल्याला लागतील, पण त्याच्या अगोदर सध्या जेवणाची वगैरे आपल्याला व्यवस्था आता भेटलेली. तर कुठेतरी आपण थांबणार आहोत. आणि भरपूर जेवण, म्हणजे काल पण आपण बघितलं की एवढं जेवण होतं की आपल्याला ते खपत सुद्धा नाही, या एवढं जेवण असतं ते. तर आज फराळ आपल्याला भेटलेलं आहे. तर कुठेतरी आता थांबू आणि थांबून मग आपण आपला फराळाचा बेत घेऊन मग फराळ वगैरे करून मग पुढे निघू. आता आपला हरी भरपूर माग आहे आणि अक्षय महाराज भरपूर पुढे आहेत. जवळजवळ आमच्यामध्ये 1-1 किलोमीटरचं अंतर आहे, कारण मध्ये आपण थोडंसं थांबलो होतो फोन बोलत, त्याच्यामुळे उशीर झाला आणि अंतर पडत आता अंतर पडलेलं आहे. पण बघू जेवणाला परत एकदा भेटून मग एका ठिकाणी थांबून आपण जेवण करण्याचा प्रयत्न करू. तर अशा प्रकारचे फराळचं पार्सल आणि हा फराळाचा प्रसाद घेऊन आपण आता पुढे निघालेलो आहे. आजच्या फराळामध्ये बघा सफरचंद, खिचडी, 2 केळी, पापड्या आणि अजून हे गोड काहीतरी असते, इकडच्या भागात भेटतं ते काय माहित नाही ते आपल्या भागात एवढं नाही भेटत, रेअर इथं भरपूर भेटतं.
तर असं ते आहे. आणि आपण आता फराळ करतोय. आपण काय आता याच्यावरच घेणार आहे, ताट वगैरे आपण काही घेतलं नाही, कारण आपण एकदम बसलोय माळ रानात, जिथं कसलीच पाण्याची वगैरे सध्या व्यवस्था नाही. आपण त्यांच्याकडून थोडंसं पाणी आपल्या अक्षमादाने घेतले, आपलं थोडंसं आहे. आणि अशा या वातावरणामध्ये इकडं कुत्रं येतोय. बिस्किट संपले का रे? अख्खा 10 वाला बिस्किट पुढा चापवला यानं. असं आपण पण आता फराळ वगैरे करून घेऊ आणि मग पुढे निघू. पुढं आपल्याला भिकमपूर, परत गुंदलाई वगैरे गावं लागतंय. आणि पुढचा प्रवास आता बघू, कळालंच तुम्हाला. त्याच्या अगोदर पहिला आपण फराळ आपल्याला भेटलेलं आहे, तेवढं फराळ खाऊन घेऊ, कारण लय भूक लागली. आपण सकाळी फक्त मला दोनदा चहा पिलो नाही, आपण तीनदा चहा पिलो. आणि 3 चहावर आपण जवळजवळ 22 किलोमीटर आता चालून आलो नाही, 3 चहावर फक्त. तर आता फराळ वगैरे करू, मग पुढच्या प्रवासाला निघू. दुपारी फराळ वगैरे करून आपण जे हातीतारा गाव होतं, हातीतारानंतर पुढे जे फराळ करून गुंदलाई गावात आलो होतो. गुंदलाई नंतर भिकमपूर नंतर बिछाई नंतर बिसौरा नंतर माणिकपूर नंतर आपल्याला पुढे लागलेलं आहे आता आहे पुढचं रामपुरा गाव. आणि रामपुरानंतर आपल्याला पुढे देवरा हे गाव लागतंय. आणि देवरा गावाच्या पुढे आपल्याला बिछिया वगैरे गावं लागत आहेत. तर आपला आता प्रवास चालू आहे. या बाजूला बघितलं तर डोंगर आहे, त्याच्यामुळं सूर्य जरा डोंगराच्या आड गेल्यामुळे थोडासा अंधार पडल्यासारखं वाटतं, पण अजून काय अंधार पडलेला नाहीये. तर अजून आपण काय विषय चालला होता आपला, ते सुनील भाई याचा फोन आला होता. तो थोडा पुढे गेलाय ना, तो आश्रम वगैरे बघून मग कॉन्टॅक्ट करत असतो. आणि अननोन नंबरवरून कॉन्टॅक्ट आला का आपला व्हिडिओ बंद पडतो. तर मी असं म्हणतो तो की ह्या बाजूला डोंगर असल्यामुळे जरा सूर्य आड गेलेला आहे. याच्यापेक्षा उंच डोंगर त्याच्या मागच्या बाजूला आहेत, पण अजून आपण 3 ते 4 किलोमीटर चालू शकतो, एवढा आपल्याकडे वेळ आहे, म्हणजे जवळजवळ तासभर तरी. तर बघू आता पुढे देवरिकाला गावं लागते. देवरिकाला नंतर बिछिया, तो म्हणतोय बिछियामध्ये जातोय सुनील भैया. तर बघू जर तिथे व्यवस्था असेल बिछियामध्ये तर आता आपण बिछिया गावाकडे चाललेलो आहे. अशा प्रकारचा आपला 49वा दिवस. उद्या आपल्या नर्मदा मैयाच्या परिक्रमेची 50 होते दिवसांची. तर आज 49वा दिवस बहुतेक बिछिया गावामध्ये आपला विश्राम घेऊ शकतो. तर अजून आपल्याकडं आहे तासभर, बघू कुठपर्यंत आपलं जाणं होतंय, कसं काय आपलं पोहोचणं होतंय, आपल्या आश्रमाची व्यवस्था कशी काय. कारण कालच्या आश्रमात आपल्याला बऱ्यापैकी थंडी वाजली, म्हणजे एकदम उघड्यावर आश्रम होता, ओपन असता. जेवढं थंडीमध्ये एक खिडकी जरी उघड्या असतील तरी भरपूर थंडी आत येते. आणि काल जो 2-3 खिडक्या पूर्ण ओपन, त्यात जो मेन डोअर होता तो पण ओपन होता, त्याला पण लावण्याची सोय. म्हणजे मुळात तो जो आपला वडण्याचा जाळीसारखा दरवाजा असतो ना, काय म्हणतात त्याला ते माहीत नाही आपल्याला, तर तो दरवाजा होता, त्याच्यामुळं मग तो बंद होतच नव्हता. आणि केला तरी थंडी वाजणारच होती, तर भरपूर थंडी होती. तर बघू आता आश्रमात आज कसं काय थंडीला परत आपल्याला फेस करावं लागतंय का नाही. कारण अमरकंटक अजून आपल्याला 5 दिवस जाईल, 5-6 दिवस, जवळजवळ 6-7 दिवस धरून चालू. आणि परत खाली जवळजवळ 8-10 दिवस आपल्याला तेवढीच थंडी राहील. तर एक 15-20 दिवस अजून आपल्याला भरपूर थंडीला फेस करायचंय. ते रात्री टाळी तरी परत सकाळी असतेच. आता सुद्धा थंडी वाजायला सुरुवात झालीच आहे. तर बघू आता कुठपर्यंत थांबतोय आपण, कशी काय व्यवस्था होती आपली, आणि पुढे आपण विश्राम करतोय ते. तर बिछिया या गावामध्ये आता आपण आलेलो आहे. आणि बऱ्यापैकी आता अंधार पडायला लागलेला आहे. आणि शेवटचा सूर्याचे काही प्रकाश आपल्याला जाणवतोय, म्हणजे अगदी शेवट अंधार आता पडत आलेला आहे. आणि जरी इथं बघितलं तर दिंडोरी जिल्हे में आपका स्वागत आहे. म्हणजे दिंडोरी जिल्ह्यामध्ये आता आपण आलेलो आहोत. जोगी टिकऱ्यापासून पुढे गेल्यानंतर नदी ओलांडून, अर्थात नर्मदा मैया ओलांडून दिंडोरी हे शहर लागतं. पण आपण दिंडोरीमध्ये जात नाही. दिंडोरीच्या अगोदरच मैयाच्या अलीकडच्या पात्रावरून जोगी टिकऱ्यावरून अमरकंटककडे जात असतो. जो हायवे आता हा अमरकंटककडे जाणारा हायवे असतो. तर विशेष म्हणजे आपण 3 दिवसामध्ये 3 जिल्हे आपण तो ओलांडून आलेलो आहोत. म्हणजे आपण पहिल्या 2 दिवसापूर्वी जबलपूर जिल्ह्यात होतो,
जबलपूर नंतर आपण काल मंडाला जिल्ह्यामध्ये होतो आणि काल मंडाला जिल्ह्यातून आता क्रॉस करून आता आपण आज दिंडोरी जिल्ह्यामध्ये आलेलो आहे. म्हणजे 3 दिवसामध्ये 3 जिल्हे आपण क्रॉस करत आता आलेलो आहे. तर पुढे आपण बघितलं तर हे सर्व बिच्छी या गावाचा प्रदेश आहे आणि बिच्छी या गावात आपण आता प्रवेश केलेला आहे. त्या गावाच्या थोडंसं पुढं हनुमंतरायांचं मंदिर आहे जिथं आपला आजचा विसावा आहे. तर चला आता लवकरात लवकर आपण हनुमंतरायांच्या मंदिराला जिथं आपल्याला राहण्याची व्यवस्था होणार आहे तिथं जाऊ आणि तिथे जाऊन विश्रांती घेऊ. तर बघू आता लवकरात लवकर मंदिराकडे जाऊ. अजून जवळजवळ 1 किलोमीटर आपल्याला मंदिर आहे. थोडंसं गावाच्या बाहेर आहे ते पुढे गेल्यावर. तर जाऊ लवकर आपण विश्रांतीच्या ठिकाणाकडे. तर फायनली आता आपण बिच्छिया या गावामध्ये आलेलो आहे आणि जर इकडे बघितलं तर वरती हनुमंतरायांचं मंदिर आहे. इथे हनुमंतरायांचं मंदिर आहे आणि हनुमंतराय या ठिकाणी साक्षात बघायला भेटेल. इथे छोटे हनुमंतराय बघा मस्तपैकी घोंगरू बिंगरू बांधलेले आहे तिथे बांधून ठेवलेले आहेत. बसलेलं आहे ग. तर मी नंतर तुम्हाला दाखवेन परत वरती आल्यावर. तर असे बघा आल्यावरती बघा लय खतरनाक आहे ते. त्याला माणसाची सवय कळलेला एकदम. अशा प्रकारचा मंडाला जिल्ह्यातून चालू झालेला प्रवास आणि मंडाला जिल्ह्यातील बनेरी या गावातून आपला सुरू झालेला प्रवास आता दिंडोरी या जिल्ह्यामध्ये येऊन संपलेला आहे. आणि दिंडोरी जिल्ह्यामधील हे बिच्छी या गाव आणि जवळचे शहापूर तालुका या गावाला आहे. तर इकडं मारुतीरायांचं मंदिर आणि आपल्या पलीकडून रूमच्या पलीकडून शनिदेवतेचं मंदिर आहे. आणि या ठिकाणी बघा कसं ऐकते बघा गप ऐकते काय चाललंय बघते. तर असा हा आपला प्रवास आणि प्रवासाचा 49वा दिवस या ठिकाणी बिच्छी या गावात आणि शहापूर तालुका जिल्हा दिंडोरी या ठिकाणी येऊन थांबतोय. इथेच आता पुढच्या बाजूला आपण जेवण वगैरे करून विश्रांती करणार आहे. इथून मध्ये आपली रूम आहे. तर अशा प्रकारचा आपला परिक्रमेचा 49वा दिवस या ठिकाणी बिच्छी या गावात विश्रांती घेतोय. नर्मदे हर. भोजन करेंगे आप?